राहुल गांधी का जो स्टेटमेंट है, वो स्टेटमेंट में राहुल गांधी ने ये बोला है कि आरक्षण ख़त्म कर देंगे। तो हमारा ये बोलना है, वंचित बहुजन आघाड़ी की सम्यक की टीम और युवा की विन और हमारी सारी ज़िला की टीम का ये बोलना है, डॉक्टर काड़गे तुम राहुल गांधी का निषेध करो और उसको तुम ये बोलो तुमने गलत बोला है। हमारी ये मांग नहीं है, नहीं तो इस्तीफ़ा दो। अगर डॉक्टर काड़गे ने यहाँ पे अगर राहुल गांधी का अगर स्टेटमेंट नहीं दिया, अगर उसके राहुल गांधी के स्टेटमेंट के खिलाफ नहीं बोला, तो लातूर ज़िले के अंदर खासदार डॉक्टर काड़गे को कहीं भी घूमने नहीं दिया जाएगा जब तक इसका वो जवाब नहीं देंगे। भारतात या देशामध्ये आपले राहुल गांधी म्हणतात की आरक्षण हे संपुष्टात आणायचं आहे। मग इथला खासदार हा कास्टमधून निवडून आलेला आहे। एकतर या खासदारनं राहुल गांधीचा राजीनामा मागायला पाहिजे, नाहीतर यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे। कारण आरक्षणातून निवडून यायचं आणि त्यांचीच पार्टी काँग्रेस पार्टी आरक्षण संपवायचा भाषा बोलते आहे। मग इथल्या जनतेला का मूर्खात काढतात काही लोक, म्हणून इथल्या खासदाराच्या घरावर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा मोर्चा काढलेला आहे। राहुल गांधी यांनी मागची जी लोकसभा निवडणूक जी आहे ती संविधानाला पुढे ठेवून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्याच संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या आरक्षणालाही विरोध हेच काँग्रेस करत आहे। म्हणजे दुटप्पी रंग बदलू गिरगुट हे काँग्रेस आपल्याला वेळोवेळी दिसत आहे। त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निदर्शने करण्यात आलेली आहेत आणि त्यांना आम्ही सजड इशारा देत आहोत की तुम्ही एकतर राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करा किंवा आपला राजीनामा द्या। यातून आपण ज्या आरक्षणाच्या याच्यावर जे खासदार झालेले आहेत त्याचं कुठेतरी दायित्व आपल्याला निभावता येईल। आज निर्देशने करण्यात आले, त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की खासदार राहुल गांधी यांनी आरक्षणाविरुद्ध जे वक्तव्य केले त्याबद्दल आमचा निषेध आम्ही या ठिकाणी दर्शवत आहोत। त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी सुद्धा खासदार साहेबांनी सुद्धा राजीनामा देण्यात यावा। वंचित बहुजन आघाडीला वेळोवेळी SC ST OBC संदर्भामध्ये भूमिका घ्यावी लागत आहे व विद्यमान आमदार असतील खासदार असतील याबद्दल या ठिकाणी ब्रश शब्द काढत नाहीत। त्यामुळे त्यांना जाग येण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही वेळोवेळी त्यांच्या घरासमोर असेल, त्यांच्या कार्यालयासमोर असतील, जिल्हाधिकारी प्रशासन असेल यांच्यासमोर आम्ही विविध जागी लातूर शहराच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध असे आंदोलन करतो। आजही खासदार साहेबांच्या घरासमोर आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे।